नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी, नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदान ई-के-वाय-सी सुरू. तर मित्रांनो पहा कशी करावी. तर अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई आणि रब्बी अनुदानाच्या वितरण संदर्भात शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासदायक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. तर आता ज्या शेतकऱ्यांचे फार्म आय डी पूर्वी कोणत्याही कारणास्तव मंजूर झालेले नव्हते, अशा सर्व शेतकऱ्यांचे आय डी तात्काळ अप्रूव्हल करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचललेली आहेत. या संदर्भात प्रत्येक तहसील कार्यालयाला स्पष्ट निदर्शन देण्यात आले आहेत, ज्यामुळे अनेक दिवसांपासून अनुदानाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी अद्याप तयार झाले नाहीत किंवा त्यांच्या अनुदानाचे वितरण वारशाच्या नोंदी, सामायिक खातेदारी किंवा इतर काही तांत्रिक अडचणींमुळे थांबले होते, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी आता अनुदानाचे वितरण सुलभ करण्यासाठी के-वाय-सी करणं आवश्यक आहे. प्रतिक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या प्रतिक्रियेमुळे खात्यातील अचूक माहितीची नोंद घेऊन अनुदानाची रक्कम योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे सर्व संबंधित शेतकऱ्यांना आपल्या अनुदानाचे वितरण लवकरात लवकर व्हावे, यासाठी जर आपला फार्म आय डी तयार नसेल किंवा अनुदानासंबंधित काही अडचणी येत असेल, तर त्वरित आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तर शेतकरी मित्रांनो, प्रशासनाच्या माध्यमातून आता फार्म आय डी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. प्रशासनाच्या माध्यमातून आता फार्मर आय डी अप्रूव्हल करण्याची प्रक्रिया आणि अनुदानाच्या वितरणाचे काम वेगाने सुरू करण्यात आलेले आहे, जेणेकरून पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची मदत तातडीने मिळू शकेल. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.